राम राम बिजली बाई. कोण आहे रो? हा हा तुम्ही हे बाकी झाक झालं बरं का. तुम्ही आमची ओळख विसरला नाही. पायात चपला नाहीत ना? नाही शान आहे. बाई काय हो तुमचं हे हाल. खरं सांगू का, अहो तुम्हाला अशी काम करताना बघितलं की जीव कळवळते हो. काळीच बघा माझं तिळ तिळ तुटतंय बघा. काय सांगू बाई, खरं सांगू का, हे असली काम करण्यापरीस. मग काय करू म्हणतोस दादा? आज तू एकेकाच्या कर्माचा भोग साठवण लिहून ठेवलंय. आता त्या सटवायच्या आईला मी सांगत होतो जाऊ द्या. खरं सांगू का बाई, अहो तुमचं नशीब तुमच्या हातात आहे. हा, अहो मनात आणशिला तर राजाची राणी होशिला. या बाया होय माहायचा कुठे काय तर उगा तुमचं. अहो उगाच काहीतरी काय काय. अहो असल्या रूपाला भारी भारी कापड पाहिजेत. डोई पासून पायापासून भारी भारी दागिने पाहिजे. हे बघा या बया 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 साहेबांनी पाठवलंय तुमच्यासाठी. याक सांगू काय 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 ऐकणार ना? वाटेल ते ऐकतो सांगा की. तेवढी घडी उकला की. वय वय. अहो माझ्याच हस्ते उद्घाटन हो द्या की. हे बघा कसं झाकमाक हाय. अरे पोरानो, अरे रावसाहेबांनी मला साडी पाठवली. आता मी राजाची राणी होणार. या 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 अरे या लवकर या या लवकर या. अरे अरे मला सोडा काय करता. अरे 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 सोडा. अरे बघा पोराला सोडा मला. हार बे घाला. अरे अरे हार घातला रे देवा. अरे अरे रे बघून घेईन तुला मी. अरे आता कुठे जाऊ का? अरे अरे सोडा सोडा पोराला सोडा. बुजगावलं. साला दारूची सुद्धा नशा चढत नाहीये. सगळी त्या भवानीनं पिऊन टाकले. हा कल्लू कसा नाही आला अजून? ते लो पण रावसाहेब चायला ते बिचलीला काय एवढं सोनं चिटकले हो? एकदा बोललास ते बोललास, पुन्हा बोललास तर माती खायला लावेन. चुकलो. काय वाटेल ते झालं तरी त्या भवानीला मी या माझ्या बिछाण्यात खेळीनच खेळीन. इथं घ्या मालक. कल्लूला घेऊन आलोय. जो हरम आहे बाप. तुला का बोलवणं धाडलंय ठाऊक आहे का? वैदनी. अहो म्या त्याला समजावून सांगितले. काम फते झालं पाहिजे. कल्लू बेरड म्हणतात मला. अपेश ठाव नाही मला. शाबास. आज रातच्यालाच तुम्हाला तुमच्या बिछाण्यात पडलेली दिसल ती. मालक. घ्या तुझा इसार. ही तुझी हिंमत इथपर्यंत बदल गेली तुझी. छान छान उद्योग चाललेत तुमचे. स्वर्गात आज पूर्वज धन्य झाले असते. बेरडांना हाताची धरून घराण्याची अब्रू लुटायला काढलीत तुम्ही. तू का थांबलास? चालले की थोन. आणि पुन्हा इथं दिसलास तर तंगडी तोडून टाकेन. सरजा इकडे. काय कल्लूला गाठ आणि काय वाटेल ते झालं तर रात्रीला ती पोरगी इथं आली पाहिजे. समजलं? इजी. आता जरा पडावं. काय पडणार? तुम्ही सारे नीट सावरलेत ना. आता झोपावं म्हणते मी. झोप उडाली आमची. तुम्ही पोराचे नुसते लाडच करता. आम्ही त्यांना ओळखून आहोत.
त्या पोरीचा पुन्हा कधी ध्यास घेतील याचा भरोसा नाही. मग मी म्हणते आपणच पुढाकार घेऊन त्या मुलीचं दुसऱ्या कोणाशी तरी लग्न लावून द्यावं, म्हणजे त्याचा नाच सुटेल. पुढाकार? डोकं ठिकाणावर आहे का तुमचं? मी एक मार्ग सुचवला. समजा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तिचं लग्न लावून दिलं तर रावसाहेब तिचा नाच सोडतीलच याची काय हमी? मागे एकदा असाच मार्ग पत्करला होता. काय झालं? चिरंजीव अधूनमधून फिरकतातच तिकडे. नवरा बावळट निघाला म्हणून ठीक, झाकली मोठ झाकलीच राहिली. आहे, तुमच्या बोलण्यात तथ्य आहे. काय रे बळे? जोहार माय बाप. काय चाललंय? काय नाही, भाकऱ्या करून आलोच जी. अरे अशा स्वतःच्या भाकऱ्या स्वतःच किती दिवस बनवत राहणार आहेस? रांधून घालायला आण कोणीतरी. काय लग्न करून टाक. माझं लगीन पोरीच्या पाहायला दहेज, गाव जेवण, कुठनं अनुजी एवढा पैका? मूर्ख आहेस. अरे आम्ही काय मेलोत? सरकार आज्याच्या लग्नाचं कर्ज, बाच्या लग्नाचं कर्ज ते नाही फिटलं अजून. नवा बोच कुठून घेऊ आणखीन? थोडा आहेस. अरे कर्ज नुसती कागदावरली कर्ज झाली म्हणून काय? माणसामधले फरक विसरायचे असतात. काय आम्ही तुझं लग्न करून द्यायचं ठरवलंय. इतकंच नाही, तुझ्यासाठी मुलगी सुद्धा पाहून ठेवले. पर सरकार तुमचा उपकार. अरे वेडा आहेस तू? नुसता लग्नाला उभा राहा, सगळा खर्च आम्ही करू. इतकंच नाही, बंगलीतली खोली सुद्धा देऊ पहिल्या रात्री राहायला. मुलगी कोण म्हणून नाही विचारलंस? ढोरवाडीतल्या रंग्याची मुलगी बिजली.